नमस्कार मित्रांनो, बघा टीईटी पेपर 2 ला आलेला प्रश्न वाचूया आपण. पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे, त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? म्हणजे टाकीची क्षमता जेवढी त्याची निम्मी क्षमता आपली विचारली, अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील असं विचारले. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे गणित करता येतं. आपण रेशो मेथडने ट्राय करूया. बघा काय म्हणतंय, पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजे बघा, छेदात काय असतं, पूर्ण गोष्ट असते आणि वरी दिलेली गोष्ट असते काय, भरलेली आहे. म्हणजे बघा 10 म्हणजे पूर्ण भरलेली, बघा हे पूर्ण भाग. आणि सध्या किती पाणी आहे, काय सध्या भाग किती आहे, 3 आहे, बरोबर का? याच्यातून काय केले त्यांनी, 51 लिटर पाणी वजा केले. किती? 51 लिटर पाणी वजा केले. तर टाकीमध्ये काय चेंज झाला, सध्या टाकीमध्ये आता 1/9 भाग पाणी शिल्लक आहे. म्हणजे याच्यात पण काय, हे 9 म्हणजे काय, पूर्ण. आणि 1 वाला काय, सध्या पाणी किती आहे, 1, बरोबर. बघा पूर्ण खाली पूर्ण 9 लिहू आणि सध्या पाणी किती, 1 आहे. मित्रांनो, ही काय झाली, पूर्ण टाकीची क्षमता आहे 10 9. टाकीची क्षमता तर एकच असेल, इथं 10 दाखवली, इथं 9 दाखवली, टाकीची क्षमता बदलणार आहे का, नाही. मग याला आपण सेम करून घेऊ. बघा 10 आणि 9 ला कसं सेम करणार, 10 आणि 9चा लसाव घेऊ. 10 9 90. म्हणजे बघा त्या 10 ला 9 न गुणलं तर 90 होते, म्हणजे इथं किती झालं, 90 झालं. मग इथं पण 9 न गुणावं लागेल, 9 त्रिक 27 झालं. इथं पुन्हा या 9 ला 90 करण्यासाठी किती गुणावं लागेल, 10 न गुणूया. 9 गुणिले 10 किती झाले, 90 झाले. मग इकडे पण 10 न गुणावं लागेल, किती झाले, हे 10. बघा टाकीची क्षमता बरोबर आली का, 90 ला 90, काही अडचण आहे का, नाही. मग बघा मित्रांनो, 51 लिटर पाणी वजा केले. किती, बघा इथं 27 किती झाले, 10 झाले. रेशो मध्ये किती फरक पडला बघा, 27 मधून 10 यायला किती झाले, 17 वजा करावं लागले. 17 बरोबर 51 आहे. 51 लिटरच्या पाण्याच्या बरोबर 17 भाग आहेत. म्हणजे एक भाग किती झाला बघा, 17 बरोबर 51 आहे, तर एक बरोबर किती झाला, 17 त्रिक 51, म्हणजे एक बरोबर 3 लिटर. किती, एक भाग बरोबर 3 लिटर. आपली टाकी कितीची आहे, 90 भागाची, पूर्ण टाकी आहे का नाही, बरोबर. म्हणजे किती झाली, 9 त्रिक 27, 270 लिटरची आपली टाकी आहे. पण आपल्याला विचारले काय, अर्ध्या भागात किती पाणी राहील, अर्ध्या भागात. म्हणजे 270चं निम्म किती, 135. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. धन्यवाद.